दसरा मेळावा झाला आणि कालपासून वर्तमानपत्रातील किंवा दूरचित्रवाहिनीवरच्या सर्व प्रतिनिधींचं मत होतं की भारतीय जनता पक्षाने त्याच्यावर कालच प्रतिक्रिया द्यावीची। आम्ही खऱ्या अर्थाने हिंदू संस्कृतीत खऱ्या अर्थाच्या हिंदू संस्कृतीत जगतो आहोत, वाढतो आहोत आणि त्यामुळे ज्या विजयादशमीच्या दिवशी किमान वाईट कोणाला चिंतू नये, वाईट कोणाबद्दल बोलू नये, ही संस्कृती आणि अशा अर्थाची हिंदू संस्कृती जपणारे आम्ही आहोत। त्यांचं आम्हाला माहीत नाही आणि म्हणून कालपासून आम्ही या विषयावर प्रतिक्रिया दिली नाही। शिवसेनेचा महाविजयी मेळावा, त्याचं नाव त्यांनी महाविजयी मेळावा असं ठेवलं। आजकाल थिएटर्स बंद आहेत, सिनेमागृह बंद आहेत, मैदानं बंद आहेत, नाट्यगृह बंद आहेत आणि त्यामुळे आजकाल काही फिल्म्स या OTTवर निघतात। तसं कालच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा महाविजय मेळावा म्हणजे OTTवरचा महाफ्लॉप शो होता असंच म्हणावं लागेल। 50 लोकांसमोर आविर्भाव 50,000 लोकांचा आणायचा आणि सर्व भाषण माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचं हे एका जळफळाटातून निर्माण झालेलं भाषण होतं आणि त्यामुळे सगळ्या भाषणामध्ये केवळ जळफळाट जळफळाट आणि जळफळाट याच पद्धतीचं चित्र होतं। विश्लेषण संपूर्ण भाषणाचं करायचं झालं तर एका बाजूला अर्णव गोस्वामी आणि कंगना रनौत यांनी जी काही शिवसेनेची वाट लावली त्याचं दडपण, दुसरं पहाटे परमपूज्य सरसंघचालकांचं जे भाषण झालं त्याचा विपर्यास काढून त्याच्या मागे स्वतःला दडपण्याचा प्रयत्न। तर पहिलं दडपण, मग दुसऱ्यांदा स्वतःला दडपण्याचा प्रयत्न आणि तिसरी गोष्ट तर आम्हाला आनंददायी गोष्ट आहे ती म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या ताकदीची दहशत। आणि त्यामुळे कालचं सन्माननीय उद्धव ठाकरेजींचं भाषण म्हणजे दडपण, स्वतःला दडपण्याचा प्रयत्न आणि भाजपची दहशत याचं संपूर्ण चित्र त्या भाषणामध्ये दिसत होतं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य सरसंघचालक यांच्या भाषणाचा उल्लेख त्यामध्ये झाला आणि मग सन्माननीय उद्धवजी बोलून गेले, त्यात तुलना करू लागले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व म्हणजे उद्धव ठाकरेजींच्या आजच्या शिवसेनेचं हिंदुत्व, याची तुलना करू लागले। आम्ही त्यांना नम्रपणे विनंती करतोय की या दोन गोष्टींची तुलना करू नका, कारण त्वचा आणि शाली याची तुलना होऊ शकत नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिंदुत्व म्हणजे अंगावरची कातडी असलेली त्वचा आहे आणि उद्धव ठाकरेजी तुमचं हिंदुत्व म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची शाल सत्तेसाठी आवश्यक लागली तेव्हा काढून टाकली अशा पद्धतीचं आहे। आणि त्यामुळे त्वचा आणि शाल याची तुलना होऊ शकत नाही, त्याची गल्लती करू नका। माननीय मोहन भागवतजींचं भाषण पूर्ण ऐकलं असतं तर बरं झालं असतं असं म्हणण्याची वेळ आहे, किंवा आपल्याला पाहिजे त्या सोयीच्या गोष्टी त्यातनं काढल्या। ही स्वतःची आणि स्वतःच्या सो कॉल्ड हिंदुत्वाची पळवाट आहे, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांनी राम जन्मभूमीच्या निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पूजन पद्धतीने घ्या असं कधी म्हटलं नव्हतं। सीएच्या बाबतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका स्पष्ट, पहिल्यांदा सीएला समर्थन, मग सभागृहातून पळ
आणि बाहेर पडल्यावर विरोध, अशा भेसळयुक्त हिंदुत्वाची भाषा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परमपूज्य सरसंघचालकांच्या भाषणात नव्हती. आणि त्यामुळे उद्धवजी तुमचं हिंदुत्व हे आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर राहून भेसळयुक्त झालेलं आहे. आणि म्हणून होय, पुन्हा सांगतो आम्ही की हिंदुत्वाचं प्रमाणपत्र तुम्हाला घ्यावं लागेल. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून घ्यावं लागेल, ते भारतीय जनता पक्षाकडून घ्यावं लागेल आणि अगदी होय काळ्या टोपीकडनं सुद्धा घ्यावं लागेल. हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा. वारंवार एक मनात असलेली इनसिक्युरिटी, भीती, याचं वारंवार भाष्य हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी तुम्हाला केव्हाच आव्हान दिलंय, अहो पहिलं सरकार चालवून तर दाखवा. आणि त्यामुळे आमचं तर म्हणणं आहे कधीतरी घराबाहेर पडून तरी दाखवा. थाळ्या व टाळ्यांचा उल्लेख झाला. आमचं हिंदुत्व तुमच्या टाळ्या आणि थाळ्या वाजवण्यासारखं नाही म्हणे. सर्वात प्रथम तर संदर्भ चुकीचा. आज मी सांगितल्यानंतर ज्यांनी भाषण लिहून दिलं त्याच्यावर नक्की संक्रांत येईल. तरीही सांगतो, टाळ्या आणि थाळ्याचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता. तो करोना योद्ध्यांना, आपल्या करोनाच्या काळात काम करणाऱ्या सर्व सेवकांचा उत्साह वाढवण्यासाठी टाळ्या आणि थाळ्यांचा विषय होता. आणि हिंदुत्वाचाच विषय घ्यायचा असेल तर टाळ्या आणि थाळ्या वाजवून होणार नसेल. जर टाळ्या आणि थाळ्या वाजवायच्या नाहीत तर काय घरात बसून अंडी उगवायच्या? स्वतः घरात बसून मार्गदर्शन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हा अधिकार नाही. महाराष्ट्र ज्यावेळेला एका अर्थाने महापुरामध्ये, करोनामध्ये, त्या ठिकाणी आलेल्या चक्रीवादळामध्ये ज्या वेळेला त्रस्त होता त्यावेळेला तुम्ही काय करत होतात हा महाराष्ट्र तुम्हाला प्रश्न विचारतोय. राम जन्मभूमी, बाबरी मस्जिदचा उल्लेख झाला. मला जास्त बोलायचं नाही, पण होय सन्माननीय उद्धव ठाकरेजी, तुम्हाला आम्ही नम्रपणे सांगतोय की ज्याचा उल्लेख आपण केलात आणि बिळात कोण गेला याचा उल्लेख केलात म्हणून सांगतो, मी माझ्या सहित केशवजी असतील, विश्वास असतील, आम्ही सगळेच जण अयोध्येला एकदा नाही तीनदा गेलो आहोत. पण 92-93चा तो काळ आठवा. उद्धव ठाकरेजी व्यक्तिगत तुम्हाला म्हणतोय, तुम्ही कुठल्या बेळात होतात ते सांगा, त्यावेळेला तुम्ही काय करत होतात ते सांगा. मोदीजींनी देश सांभाळावा याबद्दल सुद्धा शिकवण देण्याचा प्रयत्न झाला. खरं तर माननीय उद्धवजींच्या मागे माननीय मुंबईच्या महापौर बसल्या होत्या, म्हणून हा प्रश्न उपस्थित करावा असा वाटतो. ज्यांना देश सांभाळा म्हणून तुम्ही सांगताय, त्यापेक्षा आमचा तुम्हाला सवाल आहे, किमान मुंबई तरी सांभाळून दाखवा. शिवडीच्या रुग्णालयामध्ये कुजून मृत्युमुखी पडलेला माणूस दुर्भाग्यपूर्ण मुंबईकर आम्ही पाहिला. घाटकोपरला घरातून चक्कीवर पीठ आणायला गेलेली आमची भगिनी घाटकोपरवरून गटारात पडून हाजी अलीच्या समुद्रात ज्याचा मृतदेह आम्ही पाहिला. जे मुंबईला सांभाळू शकत नाही त्यांनी देश सांभाळण्याच्या विषयात मार्गदर्शन करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. आणि त्यामुळे मोदीजींना मार्गदर्शन करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे, हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो. काल हास्यास्पद उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी भाषणात केला. मी देशभरातील सर्व मुख्यमंत्र्यांना आवाहन करतोय की जीएसटी टॅक्ससाठी एकत्र या. जीएसटी म्हणजेच टॅक्स आहे. जीएसटी मध्ये गुड सर्व्हिसेस टॅक्स आहे. जीएसटी टॅक्स असं वेगळं नसतं. याची सुद्धा ज्यांना माहीत नाही त्यांनी आवाहन करणं म्हणजे भयंकरच आहे. धर्माच्या नावावर, देवदेवळांच्या नावावर
सरकार पाडण्याचं कटकारस्थान केलं जातं का याची भीती भाषणातून दाखवली. एका वाक्यात सरळ उत्तर आहे, जे कर्माने पडणार आहेत त्यांना धर्माने पाडण्याची गरज नाही. आणि त्यामुळे तुम्ही स्वतःच्या कर्माने पडणार आहात, आम्ही पाडण्याचा प्रश्नच येत नाही. बाकीच्या भाषणाचं वर्णन करायचं झालं तर नेहमीच पशु, प्राणी, बेडूक, मनगट, तलवार, अफजल खान, छाताड, कोथळा आणि एवढाचाच वारंवार उल्लेख, शब्दावलीतही फरक नाही. असा हा फ्लॉप शो म्हणजे शिवसेनेचा कालचा दसरा मेळावा होता. इस तरह की खबरें देखने के लिए आप हमारे चैनल को लाइक करके सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन बेल ऑन कीजिए. धन्यवाद.